नमस्कार मंडळी, आज मी केलेल्या आहेत कुरडया तिळाच्या आणि पांढऱ्या. हे बघा किती छान आहे. सोनूज पप्पाला तर वाळू सर दम नाही गुरायला. भारीच तितकं लागतंय हा. याला कच्च्याच खाणं पडत्या. आणि तुम्हाला माहितीये का, एवढ्या कुरड्या काढल्या मी आज उलट्या केल्या त्याला. आमची एक सुद्धा कुरडाई मोडली नाही. वाळल्यावर मोडन ना. अहो सोनूच्या आजच मोडत असते, आता काय 2-4 मोडल्या तर मोडन. पण भारी हे झाल्या. एकच नंबर टेस्ट आहे बो याची. अहो जवळून दाखवा त्याला, जवळून दाखवा. माहिती तिळाची कुरडया, साध्या कुरडया मस्त आहे ना. कमेंट मध्ये सांगा. करू सरले परेशानी होती हा. इतका धक 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 जीव करतो, होत्या की नाही बिघडत्या का, पण एकदा झाल्यावर आहे ना भारी वाटतं. हे जे आपण रसात खायला करतो ना पांढऱ्या, त्याच्यातलंच थोडासा चीक म्हणते ना त्याला. हा, त्याच्यातलंच 2 किलो चिक ठेवला, त्याच्यात थोडं गरम पाणी आणि 1 किलो तीळ टाकले, छान कालून घेतलं आणि मोठ्या साशाने घातल्या. दुसऱ्या मोठाले भोसक्याच्या साशाने काढायचं, ते गळत नाही. हा, तीळ नाही पडत ना मग. पडत नाही खाली. पण भारी लागते. समजा घरात काही नसलं ना खायला, तवा एखादी खारुडी किंवा अशी तिळाची कुरडई काढून खायची. आणि जास्त दिवस टिकत नाहीये, 2-3 महिनेच टिकतं. कारण ते तीळ आहे ना, त्याला खराब होत असं, बुरशी येत असं बहुतेक. नाही, कीड लागते. कीड लागते का? तर एकच नंबर लागू राहिलं. मी 2-3 खाऊन घेतो आता. नाही तसं नाही सोनूज पप्पा, एका दिवशी एकच खात असते. असं आहे का ते? हा, असं. तर चला मंडळी, कशा धन्यवाद. वाटल्या माझ्या कुरडया कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद. चांगलंच केलं ना तो. आता एवढ्या चांगल्या केल्या पाय बरं. भरपूर केलं तिनं. यंदा आमरस आणि कुरडयाच खायचं काम आहे का नाही? खाऊन घ्यायच्या पोटभर. तर चला मंडळी, धन्यवाद, बाय.